विचार करा, तुम्ही कोण बनेगा करोडपती या हिंदीतल्या ब्लॉकबस्टर शो मध्ये गेलाय. तुमच्या समोर हॉट सीटवर बसले आहेत दी अमिताभ बच्चन, इस सदी के महानायक, ज्यांचे पिक्चर बघून आपणच काय आपले आईबाप पण मोठे झालेत. अर्धा भारत तुम्हाला आता बघणार आहे, फक्त कोण बनेगा करोडपतीमुळे नाही, तर तुमच्या समोर हॉट सीटवर अमिताभ बच्चन बसले आहेत म्हणून. खुद्द अमिताभ बच्चन तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कसं बोलाल? किमान थोडी आब राखून बोललं पाहिजे की नाही? शेवटी अमिताभ बच्चन इज इक्वल टू द स्टारडम अँड बॉलिवूड. आणि अशा अख्ख्या बॉलिवूडच्या शहेनशाह समोर बसलेलं असताना एखादा माणूस गप गुमान त्याच्या समोर शाळण्यासारखं बसल. पण नाही, सध्याची पिढी लई सुटल्या तोंडाची आहे. आपण किती कूल आहोत हे सिद्ध करण्याच्या चढाओढीत या पोरानं बच्चन साहेबालाच गप केलंय. मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता म्हणताना जो ऍटिट्यूड अमिताभ यांनी दाखवला होता, त्यापेक्षा खत्री ऍटिट्यूड दिला भावानं बच्चन साहेबांना. ज्यानं कुणी केबीसीचा हा एपिसोड बघितलाय तो प्रत्येक जण म्हणतोय, एक वेळ आपल्या पोरांना अभ्यास कमी करायला लावा, पण त्यांना संस्कार द्या. बऱ्याच जणांना या पठ्ठ्यानं बच्चन साहेबांशी केलेलं वागणं आवडलं नाहीये. नेमकं काय घडलंय, लोकांनी त्यावर काय रिएक्शन दिल्या, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करू. आजपर्यंत अभिजित बिचुकले यांना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कुणी मागे सारलं नव्हतं. थेट 56 सलमान गल्ल्या झाडायला ठेवतो ते एलॉन मस्कची संगत करून दुनियेला सुतासारखं सरळ करणारे अभिजित बिचुकले यांच्या पुढे रजनीकांतने पण पाणी भरावशी परिस्थिती. पण शेवटी या मराठमोळ्या अभिजित बिचुकले यांच्यावर कडी केली ते एका गुजरातच्या पोरानं. तसं ठराविक गुजराती शेठ लोकांनी टेपा टाकण्यात पीएचडी करून देशाला महासत्ता बनवलंच आहे. पण ह्यो पोरगा भविष्यात त्यांच्यावर पण कडी करणार असं दिसतंय. तर या पट्ट्याचं नाव आहे इशित भट. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला कोण बनेगा करोडपती शोचा खास सेगमेंट केबीसी ज्युनियर मध्ये यावेळी इशित भटला हॉट सीटवर बसायची संधी मिळाली होती. इशित भट हा 5व्या इयत्तेत शिकणारा एक लहान मुलगा आहे. पण शो मध्ये जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा तो बिग बी सोबत उद्धटपणे वागला. हा एपिसोड जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो बघितल्यानंतर बच्चनच्या फॅनचा पारा चांगलाच वर चढल्याचं बघायला मिळालंय. ज्यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून संबोधलं जातं त्यांच्या समोर बसून हा 5वीतला चिमुकला एवढा उद्धटपणे बोलतोय, हे पाहून नेटकरांना राग अनावर झालाय. इशित गुजरातच्या गांधीनगरचा आहे. चष्मा बिष्मा टाकून शो मध्ये आलेल्या इशितला पाहून कुणालाच वाटलं नव्हतं हे पोरग इतकं पोहोचलेलं आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो ज्या पद्धतीने वागत होता ते पाहून त्यांच्या पालकांवर, त्याच्या संस्कारांवर सर्वजण प्रश्न उपस्थित करायला लागलेत. सोशल मीडियावर त्याचा हा उद्धटपणा पाहून सर्वजण जोरदार त्याची ट्रोलिंग करतात. इशित भटनं अमिताभ बच्चन यांना शोच्या सुरुवातीला सांगितलं होतं, मला खेळाचे सगळे नियम माहिती आहेत आणि त्यामुळे तुम्ही मला आता नियम समजावून सांगायला बसू नका. हे ऐकल्यावर अमिताभ बच्चन सुद्धा काही वेळ गप्प झाले. प्रश्न सांगितल्यानंतर अमिताभ स्पर्धकांना पर्यायही सांगतात. पण तेव्हाही हा इशित म्हणाला, मला पर्यायांची गरजच नाहीये सर, फक्त एक नाही तर त्यातले 4 लॉक लावा, पण मी सांगितलेलं उत्तर लॉक करा. खेळादरम्यान अमिताभ यांनीही इशितला पहिला प्रश्न विचारला, सकाळी आपण जे खातो त्याला काय म्हणतात? त्यावर इशित म्हणाला, मला ऑप्शन देऊ नका, वेळ वाया घालवू नका, याचं उत्तर आहे ब्रेकफास्ट. पहिलं उत्तर बरोबर आल्यावर इशित अजून फुगला. पुढचेच अजून प्रश्न झाले आणि इशित दर प्रश्नाला अमिताभ यांच्याशी उद्धटपणे बोलत राहिला. पुढे बिग बींनी वाल्मिकी रामायणाशी संबंधित त्याला एक प्रश्न विचारला, रामायणाचं पहिलं कांड कोणतं? पर्याय होते बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, युद्धकांड. इशितने पर्याय ऐकण्यापूर्वीच अयोध्याकांड असं उत्तर लॉक केलं. आता इशितच्या या घाईमुळे त्याचं उत्तर चुकलं. बरोबर उत्तर होतं बालकांड. यामुळे त्याने जिंकलेली रक्कम गमावली. इशित, तुम्ही घाईत चुकीचं उत्तर दिलंय, पहिलं कांड बालकांड आहे, त्यानंतर अयोध्याकांड येतो, असं अमिताभ यांनी शांतपणे त्याला सांगितलं. अखेरीस त्याचं उत्तर चुकलं आणि तो कोणत्याही बक्षिसाशिवाय शो मधून बाहेर पडला. आता हे सगळं होतं केबीसी मध्ये घडलेलं रामायण. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आताची ही पिढी एकदम भैसाटल्यासारखी का वागतीये? तर याचं अनेक कारण आहेत. जसं की आजची पिढी लहानपणापासूनच स्मार्टफोन, इंटरनेट आणि ऑनलाईनच्या जगात वाढते. त्यामुळे सगळ्यांपेक्षा मला जास्त येतं ही भावना लहान वयातच येऊ लागलीये. तसंच सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे हातात मिळत असल्यानं त्यांना त्या वस्तूंची किंमतच राहिली नाहीये. त्यांचा तो स्वभाव माणसांसाठी सुद्धा समोर येऊ लागलाय. पुढचा माणूस कोण आहे, किती महत्वाचा आहे, कसं रिॲक्ट झालं पाहिजे याचं काहीच भान नसल्यागत ते वागायला लागलेत. त्यात कूल दिसणं ही त्यांना गरज वाटू लागली आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत आणि समाजात मुलं कमी वयातच स्पर्धेत असतात. बरं, फक्त इतकंच नाही, या पोरांचे आईबाप सुद्धा कमी नाहीयेत. आजकालचे पालक सुद्धा पोराने काही सुद्धा केलं तरी तोंडाला घाम येईपर्यंत त्याचं कौतुक करत असतात, एकट्यात आणि 4 चौघात सुद्धा. पण या उलट आधीच्या पिढीचं होतं.
आधीच्या पिढीकडून काही चुकलं की त्यांचे आईबाप एकट्यात निदान 4 चौघात घाटून त्यांचा पिटा पाडायचे. शिक्षकांनी साधं डोळं वटारून तरी पाहिलं तरी पोरग घरी येईस्तोवर चड्डीत लघुशंका करून द्यायचं. पण आता असं नाहीये. आताच्या पिढीला चूक होणं नॉर्मल आहे हा विचार लहानपणापासूनच शिकवला जातोय. आणि मग कधी कधी त्यांचं वाढवून चढवून केलेलं कौतुक, चुका दुर्लक्षित करणं या लहान मुलांमध्ये खोट्या आत्मविश्वासाची भावना निर्माण करतं. लहान मुलांची सायकोलॉजी पूर्ण वेगळ्या पद्धतीनं काम करते. ते पोरग नेहमी दुसऱ्याला त्याचा कॉम्पिटिटर समजत असतं. तसंच माझं कधीच चुकत नाही, मी नेहमी बरोबर असतो, मला सगळ्यातलं सगळं कळतंय असं त्याला वाटू लागतं. जसं आता इशितला वाटते. आता या इशित सारखं तुमचं पोरग बी तुम्हाला उद्धट होऊ द्यायचं नसेल तर मी सांगते त्या गोष्टी नक्की करा. त्यांना शांतपणे विचार करायला शिकवा. त्यांना त्यांच्या चुका स्वीकारण्याची महत्वाची शिकवण द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलांचं कौतुक योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच करा. त्यांना त्यांचे नियम आणि मर्यादा सांगा. आणि हे जग जरी स्पर्धेचं असलं तरी तुमच्या मुलांना स्पर्धा नाही तर शिकवण्याचं आणि शिकण्याचं महत्व समजवा. कॉन्फिडन्स असणं वाईट नसून चांगलंच असतं, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स घातक असतो. मग तो शाळेच्या परीक्षेत असो किंवा बच्चन समोर बसलेल्या केबीसीच्या मंचावर असो. निदान पोरांसोबत आईबापाचा पण पाण उतारा झालाच म्हणून समजा. यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, शिस्तीत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.